परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, घेतलेलं रूपक सर्वांना माझ्या मागे म्हणावयाचं आहे. नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी. माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, पुढे भाविक हरिजना, भोळे भाविक हरिजन, पुढे भाविक हरिजना, भोळे भाविक हरिजन. न धरिते लाज, धरिते लाज, न धरिते लाज, धरिते लाज, नाही जनासवी काज, नाही जनासवी काज, नाही जनासवी काज. नाही जनासवी काज. माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, पुढे भाविक हरिजना, भोळे भाविक हरिजन, पुढे भाविक हरिजना. भोळे भाविक हरिजन. का म्हणे दाटे, तुका म्हणे दाटे, का म्हणे दाटे, तुका म्हणे दाटे, कंठ जड नेत्री लोटे, कंठ जड लोटे, कंठे जड नेत्री लोटे. कंठी जड नेत्री लोटे. माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, माझे सखे ते सज्जना, पुढे भाविक हरिजना, भोळे भाविक हरिजन, पुढे भाविक हरिजना. भोळे भाविक हरिजन. पांडुरंगा करू कथा, पांडुरंगा करू कथा, पांडुरंगा करून प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिकोण पावनी अथित्रे जननी देवाची या जगत उद्धाराला धरिला अवतार निरविला परिवार सीताईचा. ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कोटि क्षेत्रे निवासिनं
दर्शनम तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबा की जय। संत समर्थ रामदास बाबा की जय। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकारात्मक प्रकाश म्हणे निवृत्तीचा सोहळा तुझी जयांची केली स्मरण होई सकाळ त्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझी मान आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुक देऊ फाटे विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसिद्धी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला थोड्या वेळामध्ये आपणाला बरंच काही ऐकायचं या पंचक्रोशीमध्ये या वैरागड पंचक्रोशीमध्ये जनार्दन स्वामी महाराज या युग पुरुषांची तपभूमी याच परिसरामध्ये विश्वमाता जगदंबा आई भवानींची तपोभूमी लासूर परिवार सर्व नामधारकांचा हा जमलेला पवित्र मेळा बोलता बोलता कालचा दिवस निघून गेला आजचा हा दुसरा दिवस उजाडला माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अगदी आनंदात आणि आता या ठिकाणी सांगतेचं म्हणजे कार्याच्या माध्यमातलं ही शेवटचे कीर्तन सायंकाळी या जागेवर कीर्तन होणार नाही विठ्ठल याच परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव पवित्र ते पुढ पावन थोड्या वेळामध्ये आपलं कीर्तन लेट सुरू झालेलं आहे बरंच असं काही ऐकायचं आणि बरंच असं काही मला सांगायचं पण आहे अगदी लवकर लवकर कीर्तन कळायला कीर्तन उमजायला कीर्तन समजायला किलोभर बिंदू असावा लागतो मित्र माशीच्या पाया एवढा जरी बिंदू कमी असेल कोणी असू द्या कीर्तन कळत नाही विठ्ठल ज्ञानोबारायांच्या काळापासून तर आज तगायत आणि पुढे देखील लोक ऐकत आले आजही ऐकतात पुढेही ऐकतील माणसं फक्त ऐकतात ऐकत नाहीत हे मोठं हिंदुस्थान देशाचं दुर्दैव विठ्ठल या जगाच्या पाठीला ऐकणारी माणसं नाहीतच का सगळेच माणसं फक्त ऐकतात का तुम बघते रहो हम सुनते रहेंगे या कीर्तनापुरतं स्मशान वैराग्य विठ्ठल द्वारकेचे राणे पांडवा
बघायला येतात काही ऐकायला येतात. ऐकून जमत नाही, ऐकावं लागतं. जेवण मेजवानी बघून जमत नाही, घोडे तोडून पोटात घालावे लागतात. ऐकावं लागतं. बोलाचं जबाब बोलाची नाही, निवड ऐकल्यानं मेळ बसत नाही. पिढ्याच्या पिढ्या खाल्ल्या, आम्ही फक्त ऐकतच आलो. मरून गेले पत्त्या लप्या फुरसुंडी सारखे 14 चौकडी लंकापती तोही गेला वाहत. ऐकलं नाही का? फक्त ऐकलं. ऐकणारे माणसं फक्त बोटावर मोजे एवढी असतात. बाजार नसतो. ऐकणारे आता पुढे धकू आपण. चोरटे माणसं सुद्धा परमार्थ करतात. कीर्तन सुरू कुठून झाले बघा, यंड कुठं होते. चोर माणसं सुद्धा फटणे लगी तो भजने लगे. सापडून देऊ नको रे बाबा, मी चोरी करायला निघालो. म्हणजे चोरी करणारे माणसं सुद्धा करतात आणि आम्ही स्वतः करतो. पण करतात. सापडून देऊ नको रे बाबा. आणि आम्ही तर करतोच करतो. का करतो इथून मला आता सांगता येत नाही. विठाला थोरांना सांगितलं असं करा, तसं आम्ही करतो का? एक शब्द बोलू का? मनमानी. मनमानी जेणेकरून मला सोयीनं पडल असं आम्ही करतो. विठाला थोरांना जसं करायला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करतो का? नाही. जर कोणी एखादा करत असेल, संतांना सांगितलेल्या प्रमाणे मी मरीन आणि तुमच्या पोटी जन्माला येईल, भाग्यवान ठरेल. साधू संताईनं, आपल्या वाट वडिलाईनं, ज्ञानोबा तुकोबरायनं, रामकृष्णांनी, ऋषी मुनींनी, जपी तपींनी, साधू संतांनी जसं आपणाला करायला सांगितलं तसं माणसं करतात का? नाही. नक्की मला जेणेकरून सोयीनं पडावं अशा पद्धतीनं माणसं करतात. मनमागी गेला
सगळेजण माझ्या समोर राजहंस आहात, म्हणजे तुम्ही मनाचे कान ताट करून ऐकतात. आज माझं इथं येणं भाग्याचं ठरलं विठाला. तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो मी. मनाच्या मार्गानं धडकल्यानं काय होतं, 8 कळत न कळत जर दाबलं गेलं, 7च्या जागेवर 8 कळत न कळत जर बटन दाबलं गेलं, मुद्दाम नाही, कळत न कळत शब्द कळतात ना, मुद्दाम नाही, स्वयशी कंट्यात व्हावा तो मज व्हावा, तो मज आयलं प्रमाण. स्वयशी कंट्यात व्हावा, मुद्दाम नाही, कळत न कळत 7च्या जागेवर 8 दाबला गेला, तिकडनं ती बाई बोलते तुमचं चुकलेलं आहे, तपासून बघा. मनाच्या मार्गाने धडकल्याचा हा प्रकार आहे. ती तिकडनं ती बाई बोलते तुमचं चुकलेलं आहे, तपासून बघा. हे इकडनं म्हणतोय मी प्रधानमंत्र्यांचा पिया आहे. ती बाई म्हणते काय काडी लावायची काय, तुझ्या पियपणाला काय 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 हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष भाऊ पवार महाराज हे माझ्या दंताली बाबांचे हे उत्तराधिकारी आहेत आणि त्यांच्या खांद्यावर ही धुरा दिलेली आहे. तुम्ही जरा आधार देत चला, म्हणजे हा गाढा जो आहे धर्माचा, हा पुढे रेटायला सोपा जाईल. त्यांच्या सांगण्यावरून मी या ठिकाणी आज आलेलो आहे, नाहीतर तुम्हाला मी अपरिचित. तसं मी एकदा इथे कीर्तनाला आलोय वाटतं, पाठीमागे येत. माझा तिसरा प्रश्न आहे. चुकलिया वर्म फेरा पडे, कडत न कडत जर 8वर बोट ठेवला गेलाय, दाबला गेलाय, ती बाई नको म्हणती. प्रधानमंत्र्यांची आशा किंवा हिंदुस्थान देशाचे मालक पंतप्रधान त्यांचा ती आशा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. होईल हा तुम्हाला भ्रम आहे विठाला. भ्रमात राहू नका. महाराज असू द्या नाही तर दुनियादारी असू द्या, डोक्यातनं काढून टाका कॉन्टॅक्ट. माणसं फक्त ऐकतात, ऐकत नाही. लय महाराजांनी कीर्तन छान सांगितलं, तमाशगीर देखील लय छान सांगतात. हे तर 2च तास सांगतय, पण ते तर रात्रभर उठून देत नाही लोकांना. तमाशगीर सुद्धा मत चांगलं सांगतात. का नको? भल्याचं किती आहे, किती लोकांना ऐकलं, किती लोकांना समजतंय, किती लोकांना उमजतंय. मनाच्या मार्गाने जातात. तेली माणसाच्या घाण्यामध्ये दगड घातल्यासारखं होईल. काय त्यांच्या वाईफ निसटल्या होत्या काय सांगायला? एक मला परवा भेटला होता भुसावळ मध्ये महाराज. म्हणला बरं आहे आमचं घोडं भाडं. एखाद्या चौकामध्ये जर आपण उभं राहिलो सकाळी 9 वाजता, एखादा लाकूड घेतला हातामध्ये आणि उद्या हाणून जर असं करायला लागलंय आणि कोणा अज्ञान उस्माना की तुम्ही असं उद्या हाणून हा जो दांडू आहे, हे जे लाकूड आहे असं मारताय, कशाला मारताय तुम्ही? मला आकाशाला मारतो. आता आकाशाला तुझा दांडू लागेल काय? म्हणजे मेंटल झालाच काय तुला? ती उठाटल जशी फुकट जाईल, तशी तुमची ही उठाटल सुद्धा फुकट जाईल.
गाव आज जर मी इकडे निघालो तर या दिशेला कळते का नाही माझी भाषा कळते का जळगाव सापडत का एवढी माळ घालण्या तर एवढा म्हणायची गाड नामदेवाला शिकवायचं होते आणि तुम्ही अज्ञानपणामुळे तुमचं बाळपण असल्यामुळं तुम्ही डोकस फुटणार होते दिवस त्या करणार होते मरणार होते म्हणून त्या परमात्म्याला तोंड नसताना जेवावं लागलं देवाला तोंड नाहीये तोंड तुम्ही जोडले तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का नाही देवाला हात तेवढा मध्ये पांडुरंगाच्या कमरेला जरी येडा मारून मुक्ताबाईचे शब्द आहेत आमची येतलाबादचे ज्ञानोबारायांची लहान मुक्ताचे शब्द आहेत हे आणि मराठी भाषा आहे आणि मराठी असून देखील आम्हाला कळू नाही का ज्या माणसाला मुक्ताबाईची मराठी कळत नसेल त्यांना माणसं तरी म्हणावेत का मराठी कळत नाही अरे नामा ज्या वेळेला वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचा अपमान झाला घामाघूम झाले जेवढात गेले देवाला ही तक्रार सांगितली मी कच्चा कसा ती मला अशी म्हटली देव म्हणतात कशी म्हटली ऊसाच्या शेजारी येरण असले म्हणजे ते काय ऊस होऊ शकतं काय मी एवढा आभारी आहे काय आता तुम्हाला शेजारच्या गावी एखाद्याकडे जायचंय त्याचा पत्ता असावा का नसावा आपल्याकडे शेजारच्या गावी एखाद्या माणसाकडे जायचं आपल्याला त्याचा परफेक्ट पत्ता असावा का नसावा सकाराम तुकाराम नावाचे 2-5 माणसं आहेत त्या गावामध्ये गाव लहान नाही गाव बरंच मोठं आहे सकाराम तुकाराम नावाचे बरेच माणसं त्या गावात आहेत तुम्हाला कोणत्या सकारामाकडे जायचं परफेक्ट पत्ता असावा का नसावा नाही म्हणजे काळ्या काळ्या रंगाचा गोऱ्या गोऱ्या रंगाचा सडपातळ बांध्याचा पायजमा नेसतो येडायस का रे भाऊ तू आकामारी ज्याच्या नावे तुम्हाला सांगतो मी आणि आता विषयाच्या मूळ मध्याकडे येतो ऐका आका माझे ज्याच्या नावे त्याचे नाव नाही ठावे अंदाज पंचे दावशे अंदाज पंचे यानं घातले म्हणून यानं घातले यानं घातले म्हणून यानं घातले यानं घातले म्हणून यानं घातले हे पाय पडतात म्हणून हे पडतात हे पडतात म्हणून मी पडतो हे निघालेत म्हणून मी निघालो आणि मी निघालो म्हणून माझा लेकरू निघालं माझा नातू निघाला आणि चालले पाहता मनानं सांगतात का याला काही शास्त्राचा पुरावा आहे फक्त लाईट पुरावा द्यायचा त्याला थोड्या वेळामध्ये आपल्याला भरपूर सांगायचं काढून टाका आम्हाला इलेक्शन लढवायचं नाही हिंदुस्थान देशातल्या प्रत्येकाचा हरिपाठ पाठ आहे का नाही पाठ जरी पाठ नसेल 5 अभंग तरी पाठ वारकरी असू द्या नाही तर नसू द्या प्रत्येक माणसाचा माऊलीचा हरिपाठ त्या हरिपाठातले 5 अभंग पाठ आहेत का नाही नसतील पाठ मरू द्या निदान निदान 2 अभंग तरी पाठ असतील ना का 2 अभंगही पाठ नाही मरायचं वेळ आता मरायचं
गोपालाच्या भूमीवर जीवन जगून काही उपयोग नाही. ज्ञानोबरायांच्या हरिपाठ नव्हती म्हणून काय, अरे माझ्या ज्ञानोबरायांचे शब्द ही तलवार आहे. शब्दाची गौरव पूजा करू. शब्द शस्त्र आहे ज्ञानोबरायांच्या हातामध्ये. माझी मराठी भाषा करते ना, 800 वर्षापूर्वीची ज्ञानोबरायांची ही प्रॅक्टिकल आहे का म्हणामणी आहे? प्रॅक्टिकल आहे. आज आमची प्रॅक्टिकल आहे का? अरे गणगुड्या उघडण्यात आयुष्य चाललं. अशी मंदमती केली तुकड्याची बोध करणारे आम्हीच माणसं, जोडीमध्ये शेण टाकणारे आम्हीच माणसं. गंगेवर स्नानाला सुद्धा आम्ही जाऊ देत नाही, एवढे आम्ही पुण्यवान. माऊली ज्ञानोबरायांचा चेहरा जर बघितला तर गंगे स्नानाला जात होतोय आम्ही. जाऊन देणार नाही. माझी सासू अशी मला जाऊन देणार नाही. भरलेला घट तिनं रीता करावा. तुम्ही काल्याची कीर्तनं ऐकलेली आहेत ना? रोमा रोमात काल्याची कीर्तनं केलीत ना? आमच्या संतांची मनामणी नाही गड्या, प्रॅक्टिकल आहे ना? आमच्या नशिबामध्ये नाही ना? अशी माझी सासू मध्ये जाऊन देणार नाही ना? काय तिचा टार्गेट असेल? भरलेला घट तिनं रीता करावा ना? आत्याबाई, हांड्यातलं पाणी संपलंय ना? घट रीता झाला ना? जा पाणी भरून आण.
पाण्याचं मीस करावला, पाण्याचं निमित्त करावला, काय तिच्या ध्यानी असेल, काय तिच्या मनी असेल, माझ्या दारात सुद्धा तशीच चिल्लरी पांढऱ्या शुभ्र रंगाची जुडी असावी. कसा येवा करताय? शेताच्या माणसानं बंगला बांधलाय, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा बंगला माझा कवा होईल? कसा येवा करताय? कैलासीला शायेल माझे मार्गाने गेलं तर जमेल. यशोदेला हा पुत्र झाला बघा. यशोदेला पुत्र झाला 500 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी. गवळणच्या माध्यमातला त्या रूपकातनं सांगतात, गवळण सांगती गवळणीला, यशोदेला पुत्र होतो. आजही बघा, आजही भावानं प्रगट होत नाही. भावानं देव प्रगट होत नाही. तुमची माळ घालन, संप्रदाय जर चुकीचा असेल, मी तुमची माळ घालन. आजही देव भावानं प्रगट होत नाही. अभंग कोणाचा आहे तुम्हाला माहित आहे? मी तुम्हाला आज माहिती करून देतो. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे. जन्म फुकट घालू नका गड्या. नाही 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 नाही, नका करू, पण ऐकून तरी घ्या. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं नाही. बोलत्यात माणसं, कीर्तनकार महाराज माणसं बोलतात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं नाही. नामा म्हणे गाठी प्रकाशाची गाठी,
आणि आधी माहिती होता किंवा बाबाला ज्यावेळेला नामदेव महाराजांना बघितलं, आज योग आला सांगायचा म्हणून सांगतो मी. नामदेव महाराजांनी हे बघितलं, कोणातरी कान भरलेत ना नामदेवाच्या. आळंदीतले ते जातीच्या बाहेर घातलेले ते आपला देव पाठवला, काहीतरी भानामती करतात. नामदेव महाराज देवळात आले, देवाचा नमस्कार केला आणि चौघ भावंड असे बसले. ज्ञानेश्वर माऊलीला स्थिती व्हायला लागली. वर्ष 2 वर्ष मुलगा मिलिटरीला जाऊ द्या, 2 वर्ष आलाच नाही आणि रात्रीच्या गाडीनं लासूरला उतरला आणि सकाळी 4 वाजता वैरागडला आला. दरवाजाला थाप मारतो, मा मी आलो ना. आईनं कडी उडवली, दरवाजा ओपन केला. पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत नवरा आणि बायकोनं त्या लेकराला बघितलं. त्या वेळेला त्या आई बापाला कसं होतं? कंठी प्रेम दाटे नाही मनापासून कीर्तन ऐकताय. हे तुकोबरायांचं प्रमाण आहे, माझ्या बांधवाचं नाही आहे. लेकरू घरी आल्याबरोबर आई आणि वडिलांच्या हृदयात राम प्रगट झाला. म्हणजे भावाचा लेकराविषयी असणाऱ्या भावाचा कीर्तन ऐकताना राम प्रगट झाला आई वडिलांच्या हृदयातनं. आजही संत श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादांना भरल्या मंडपामध्ये राम प्रगट होतो. दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. नाही, दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. सत्यनारायण मांडून तर गुढीच नाही. मार्ग चुकला. दुधामध्ये तूप आहे, बघून मेळ बसत नाही. ती माऊली तुम्हाला रीत सांगणार आहे. गाढ असलेलं दूध जरा तापवा, त्या तापवलेल्या दुधाला गार होऊ द्या, दुधामध्ये विरजण घाला, रात्रभर मुरू द्या. सकाळ झाल्यानंतर गार पाण्याचा आणि तापवलेल्या पाण्याची 2 भांडी घ्या, त्याच्यामध्ये रही होता घुसळण करत राहा. माणसं म्हणतात फक्त अहम वाघा सोहम वाघा प्रेम राहावी. माणसं फक्त म्हणतात, प्रॅक्टिकल नाही आहे. प्रॅक्टिकल शिकवली संत श्रीपाद महाराजांनी, अन्यथा कोणी नाही मित्र. आता रई घ्या रई, गुरु तेथे ज्ञान, आणि मग बघा जीवनाचं कोड नाही उलगडलं, मग बोला. काय धरून बसताय मित्र हो ग, अहंतेने नागिले तुकामणी व्हाय. गुरु तेथे ज्ञान, मग बघा. घुम घुम करती डेरे घुमाती.
घ्यायचे असेल तर जाणे तर पेरीचे फेकाडून द्या. मी काय शुद्ध गावरान येतो. काठेवडी बाई बर्मीमध्ये भरते ना आपल्या गावाला विकायला येते. तूप घ्या तो 300 रुपये किलो ना तूप. उतरावा तुमची बरणी बघुऱ्यावर. गुटखा पिडायचा, तंबाखू पिडायचा, तो घाण असलेला हात त्या माऊलीच्या डेऱ्यामध्ये यानं घातला बरणी आणि पावशर हातपाव गोळा घेतला. मला डालडा आहे म्हणजे मिक्स आहे का ओरिजिनल आहे मला बघू दे. की मनातल्या मनात म्हणते तुझ्या बापानं कधी अशी परीक्षा केली आहे? तुपाची परीक्षा अशी असती का? घनचक्कर माठ तोड आणि मासे खाना. माठ तोड आणि मासे खाना का करतो? दुसऱ्याला जागा देला. ही परीक्षा करण्याची रीत असती काय? शहाण्या माणसाला पेट म्हणजे कळेल. त्या माऊलीच्या बरणीतल्या तुपाला ये बोट अंगठा नाही, ये बोट नाही, ये बोट हे पावलट म्हणताय. मला परवाच्या सगळं चालतंय म्हणला. सगळं चालतंय का? सगळं चालतंय. अरे तेल्याची तांबड्याला जरी गेली ना तरी चालत नाही. चांगलं आहे बघा हे बोट. त्या बरणीतल्या तुपाला अगदी अलगद बोटाचा स्पर्श झाला नाही झाला या अवस्थेमध्ये स्पर्श करावा लागतो तुपाला. आहे बघा. आहे ना अशी पद्धत? अशीच पद्धत आहे ना? आहे बघा. आता तुम्हाला विचारतोय मी, नाकाला लावलंय ते तूप का बोटाला लावलंय ते तूप का नाक आणि हे मनगट याच्यामध्ये जो सांडा आहे कुठं आहे तूप? कुठं आहे तूप? त्याला बोलला कुठं आहे तूप? मनगटाला लावलंय नक्की तूप आहे. या मार्गाने जर केला नक्की गद 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 तुकोबर आहे. आजच्या पवित्र वातावरणामध्ये या रूपकाच्या पहिल्या ओढाचे दाढी दिली. आमच्यासारखे काही महाराज मंडळी या महाराष्ट्रामध्ये फिरते. महाराज मंडळाला विनंती माझी हे का सांगत नाही? हे का सांगत नाही? 500 वर्ष झाले या इतिहासाला. इतिहास आहे तुकोबारायांचा, अनुभव आहे तुकोबारायांचा, काला आहे तुकोबारायांचा. ज्ञानोबारायांचा जो काला होता तोच तुकोबारायांचा आहे. काला वेगळा नाही. तोच काला निळोबारायांचा आहे, तोच काला श्रीपाद महाराजांचा आहे, तोच काला दंदाली महाराजांचा आहे. आता माझ्या माग म्हणा, चित्त चैतन्य होता भेटी, कधी आम्ही
भात आहे ना, लाही आणि दही आहे ना, काला चित्त चैतन्याची होता भेटी, चैतन्याची होता भेटी, लिंग देहाची सुटता काठी, लांबवायचं नाही, देव रथावर बसले आणि न विचारता मथुरेच्या रस्त्याला निघाले. कोणीतरी नदीवर जाऊन त्या सख्यांना, त्या प्रियशीलला शब्द करतात ना, कोणीतरी टच केलं. म्हणलं तुमचा प्राणनाथ भक्ताचा देव प्राण असावा. रेल्वे मध्ये ना जीव देते. काय नाड असेल. तुम्ही या बातम्या टीव्हीला ऐकल्या नाहीत का? या बातम्या तुम्ही पेपरामध्ये ऐकल्या नाहीत का? तिने रेल्वेमध्ये जीव दिला, तोही मरून गेला. तसही नदीला झेपावला तो, म्हणजे ज्ञानदेवांचा भाऊ नाही बर का. डोकं चालवा. तार जर जुळली सद्गुरूच्या आशीर्वादाने निवृत्तीच्या मागचे पाय लांब करते, पछड्याच्या तोंडामध्ये स्तन देते, पछड दूध पित, गाय शेपूटचा मोहित झाल्या गवडे गेलाय. आमाशी न दिसता काय लाज वाटते त्याला? का त्यानं तार जोडली? का त्यानं नाड जोडली? लाज नाही वाटत? तुला पिटताना गवडणीने तुला सोडून दिलं. भांडे घासणाऱ्या गवडणीनं भांडे घासणं सुद्धा सोडून दिलं. मित्र
त्याचा एवढं दुर्दैव आहे मित्र, दुर्दैव की सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. अरे उसामध्ये साखर आहे, खलबत्त्यामध्ये फुटू नका, तुमची वेळ जाईल ना, तुमची मेहनत फुकट जाईल ना. खलबत्त्यामध्ये फुटू नका ही जो माणूस दररोज हजारोनी लोकांना कीर्तन सांगतो त्या माणसाला रीत कळावी का नको कळायला? रीत कळावी ना. तुम्ही शास्त्र वाचताना ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू माझे सुख साचारू उद्धवा तेथेची घर बांधिले जो श्वासांना भजन करणारा साधक आहे तो मला जीवापार आवडतो. मारो हाका. आता ऐका, सांगणाऱ्या माणसाला काय पाहिजे? कांद्यामध्ये ती आहे, टरपले निपसायला लावू नका. महाराज, टरपले निपसायला लावू नका रे. आधा कांदा परमार्थ असेल. तुका म्हणे मग रथाला आडव्या झाल्या. अशा अवस्था प्राप्त झाल्या. आज मला का होत नाही? ब्रह्मानंदे लागली टाळी, त्याच्याशी लगीन केला तो.
झाली नाही तो सूर्य आज देखील आहे. मग त्याला होत होते मला आज का होत नाही? ती गवडण उठून उभी राहते देवाला म्हणते काळा कोंड्याचा का नाद लावलास? न विचारता निघून चाललास? कृष्णदेव म्हणतो आवर जरा भानावर ये, लोक नाव ठेवतील. जर गेलं खड्ड्यामध्ये गुरुने माझा पाजीला भांग मग करला संत संग गुरु कुया बदला सांगे मारुनी हात ऐशी म्हणे मुक्ताबाई शरणता गुरुच्या पायी पुन्हा जन्म मरण नाही ऐशी भाग ज्ञानेश्वर अपूर्वाला शिव्या द्यायला लागली. अपूर्व म्हणते मी सांगितलेल्या कामाचा भालेल्या भाकरीचा भरते पौर्णिमेचा चंद्र बघितल्यानंतर समुद्राला भरती येते. पौर्णिमेचा चंद्र बघितल्यानंतर समुद्राला देखील भरती येते. त्याच पद्धतीने इथं सुद्धा नामदार ज्ञानेश्वर माऊली भजन करू. कृष्णा कृष्णा क्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने मन धुतले आणि आत्मस्वरूपे घातले हिरून. आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर माघारी जायचा प्रश्न येत नाही. नोये सरिता निराळे लवण मिळविता जळे मिठाचा तुला एकदाचा समुद्राला गेला माघारी त्याला काढता येत नाही. अगदी याच न्यायाने याच पद्धतीने कोणी एक भुलले नारे विकता गोरस घ्या म्हणे हरी विकता गोरस घ्या विवेकांजन घातले नयनी सोम शब्द वाजविला नामध्वनी परमात्म्याशी आलिंगन
एक आणि वारस कुंदन रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण उसासवरी करी. अगदी या न्यायाचा परमार्थ आणि हो अगदी या न्यायाचा परमार्थ. समोर असणारा कडंबाचा वृक्ष आहे. सगळ्यांनी आपली गाई वस्त्र तिथवर आणा आणि आपण शुदर्या सोडूया. चला वळवू गाई, चला वळवू गाई, चला वळवू गाई, चला वळवू गाई. जीव पैसू नाही, पैसे जेवून मग बसू. पैसू कडंबाच्या वृक्षाखाली गाई वासरं आणलेली आहेत. सोडा आता तुमच्या शिडोऱ्या. हे देवांचे दैवत उभे राहे या रंगात गोपाळा सहित कानोबा क्रीडा करीत. सोडल्या शिडोऱ्या भगवंतानं डिग्री लागली त्याला. अशाच कार्य तुमच्या पवित्र कर्माच्या शिदोऱ्या माझ्या आहे तैशी पाही. तरी घरा जाय सोडूया माय नवरी दानावे. गोपाळ सांगतात कृष्णा जर आम्हाला घरी कोणी राहिलं असतं रे बाबा तुमच्या सारख्यांचा आधार आम्ही घेतला नसता. पानामध्ये म्हणतात, अंगात येणं म्हणतात, चिवटूक म्हणतात, काय नाही म्हणित माणसं. आम्हाला जर कोणी आहे आमचे कोणी नाही घरी नका पाया सांभाळा. देवानं सांभाळल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या स्वतःच्या शिदोरीमध्ये मिक्स केली आणि भरल्या वाडमंटामध्ये आज वैरागड तीर्थक्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने अगदी अष्टसात्विक भावाची रेलचेल होत असतात ना, हा श्रीपाद महाराजांचा दंदाले महाराजांचा पवित्र काला या ठिकाणी पद्धतीने अगदी यथा सांग काला काही हजार वर्षापूर्वी यमुना माईच्या तीरावर भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळाला सौंगाड्याला धरून आणि केलेला आहे. आणि स्वतःच्या शिदोरीमध्ये शिदोरी मिक्स करतात आणि प्रत्येकाला काला देण्याचा प्रयत्न करतात. शिंकेला गेले दोरे होतो Hare